आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण पाऊल टाकत अशोका विमेन्स अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल यांनी उत्तर महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची नवी दारं खुली केली असून रुग्णालयामध्ये महाराष्ट्रातील पहिलं अत्याधुनिक 2D, 3D, 4K आणि ICG फ्लोरोसन्स तंत्रज्ञानयुक्त मिनिमली इव्हेन्सिव्ह गायनोकोलॉजिकल सर्जरी विभाग सुरू करण्यात आला असून त्यामुळे महिलांना अधिक सुरक्षित, अचूक आणि प्रगत उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. या विभागाचं उद्घाटन शनिवारी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर मकरंद मसराणी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रुग्णालयाच्या वतीनं प्रमुख पाहुणे असलेले डॉक्टर मकरंद मसराणी यांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर सुशील पारख, अंकिता पारख, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर टिळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवीन विभागात बसवण्यात आलेली कार्ल स्टोरेज रुबिना प्रणाली ही अत्याधुनिक 2D, 3D, 4K, अल्ट्रा HD आणि ICG फ्लोरोसन्स इमेजिंग तंत्रज्ञानाचा संगम असलेली उत्तर महाराष्ट्रातील पहिली सुविधा ठरली आहे. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि कमी गुंतागुंतीची होणार असून रुग्णांच्या उपचारांचा दर्जाही दरम्यान अशा स्वतंत्र MIGS विभागामुळे महिलांना अधिक सुरक्षित, अचूक आणि आधुनिक उपचार पर्याय उपलब्ध होतील. अशोका हॉस्पिटलचे ध्येय केवळ उपचार देणे नसून उत्तर महाराष्ट्रातील महिलांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि वैद्यकीय कौशल्य अधिक स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणं आहे. MIGS विभागाची स्थापना हे त्याचं वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं मत व्यक्त करत या उपक्रमाचं डॉक्टर मकरंद मसराणी यांनी कौतुक केलं. आज टुडे आय एम हिअर सर मराठीमध्ये ओके. आज मी इथं मला आज आलेलो आहे टू फॉर द ओपनिंग ऑफ दिस माईक मी आज मी इथं आलेलो आहे फॉर द इनॉग्रेशन ऑफ दिस ब्रिलियंट सिस्टम ऑफ स्टोअर्स. हे एक 3D लॅप्रोस्कोपी सिस्टम आहे आणि ते सुद्धा 4K मध्ये. आता 3D सिस्टम म्हटलं म्हणजे आपल्याला युजली जे लॅप्रोस्कोपिक सर्जरी दुर्बीणीवर शस्त्रक्रिया म्हणतो ते युजली 2D मध्ये असते, म्हणजे लेंथ आणि ब्रेथ. हे स्पेशल सिस्टम आहे कॅमेरा ज्याच्यामध्ये 3D यूज करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला डेप्थ कळते आणि जेव्हा डेप्थ कळते आणि एवढं रिझोल्युशन असतं तर चुका होत नाहीत आणि कुठलाही सर्जरी जास्त ॲक्युरसीने करता येते, कमी टायमात करता येते आणि पेशंटांची रिकव्हरी पण चांगली होते. आणि ॲडव्हान्स सर्जरी जे युजली आपण 2D सिस्टममध्ये करू शकत नाही ते आपण 3D सिस्टममध्ये करू शकतो. तर आणि ही जी सिस्टम जी आहे म्हणजे ते वर्ल्डमध्ये पण खूप, फॉरेनमध्ये पण खूप कमी लोक बिकॉज ऑफ द प्राईस ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि आय एम रिअली प्राऊड की अशोका हॉस्पिटलने हे सिस्टम इथं नॉर्थ महाराष्ट्राचं पहिलं सिस्टम आणलेलं आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू युझिंग इट आणि वर्किंग विथ इट अँड आय विश देम ऑल द बेस्ट. या विभागात हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टॉमी, टोटल लेप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी, TLH, एंडोमेट्रिओसिस शस्त्रक्रिया, ओव्हेरियन सिस्टेक्टॉमी, ट्यूबल रिकॅनॉलायझेशन, त्याचबरोबर प्रजनन क्षमता जपणाऱ्या विविध एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. त्यामुळे महिलांना महानगरांमध्ये जाण्याची गरज न पडता जागतिक दर्जाचे उपचार नाशिकमध्येच मिळू शकणार असल्याचं अशोका हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुशील पारख यांनी सांगितलं. नमस्कार. आज अशोका वुमेन्स अँड चिल्ड्रन हॉस्पिटल येथे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी या युनिटचं उद्घाटन मुंबईचे प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन मकरंद मसराणी यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि या विभागामध्ये रुबिना ह्या अतिशय प्रगत असा लॅप्रोस्कोप बसवण्यात आलेला आहे. याद्वारे स्त्रियांच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुरक्षित आणि अचूक पद्धतीने करता येतात व त्यामुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी होतो आणि रुग्णाचा स्टे कमी होतो. आणि हे प्रगत तंत्रज्ञान यापुढे नाशिक येथेच अवेलेबल राहील. त्यामुळे रुग्णांना मुंबई किंवा पुण्याला जायचा त्रास टळू शकेल. थँक्यू. या नव्या विभागाच्या स्थापनेमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील महिलांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाचं शस्त्रक्रिया कौशल्य आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असल्यानं आरोग्य क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.